त्यो तिच्या दारात पाय पसरून बसतो या माझा नवरा लाजा नाही वाटत दोघांनी बी. वीस उगवल्याची घंटा झाली, आता म्हशी मागणं आमची पाळी. मी काय बोलते ते ऐकून घ्या. ऐकलं, म्हशीनं पण ऐकलं आणि मी पण ऐकलं. मला आज दोपर पातूर 50 रुपये पाहिजे. ऐकलं. नुसतं ऐकू नका, 50 रुपये काढून द्या. कवा देताय? 2-4 महिन्यात. काय लाज वाटते का बोलायला? मला आजच्या आज पैसे पाहिजे. आता तालुक्याच्या गावाला निवडणुका 2-4 महिन्याने होणार, तर मी तरी काय करणार ते मला सांगू नका. आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. कुठनं आणायचे? दरोडा खाला. चांगलं आहे, म्हणजे दरोडा घातला की मी जेलात बंद होणार आणि तू सुट्टन मी. अरे तुझ्या आहे तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? आता कशाच? आपलं लगीन होऊन 5 वर्ष झाली, तुम्ही काय बी काम धंदा करीत नाही. माझ्या बापाने दिलेलं दागिनं मोडायची वेळ आली तेव्हा मीच माझ्या बापाकडनं म्हस आणली, तिच्या खस्ता काढल्या, 4 घरचं रत्तीत मिळवलं. मी कुठे नाही म्हणलं? काय ताप आहे नाही म्हणायची? म्हटलं परपंच आपलाच आहे, कष्ट कराया पाहिजे, केले. पण 5 वर्षात एक पोरबी नाही, मग तुमचा काय उपयोग? आपला बिनकामाचा नवरा का नुसता पोसायचा? जेव्हा बिनकामाचा नवरा म्हणून खिजवायचं काम नाही. माझं जर डोसका भडकला ना तर इकडचं थोबाड तिकीट. थोबाडाचं राहू द्या, काय वाटेल ते करा, पण आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. इतके झटपट कसे काय मिळतील पैसे? का तुमची ती दोस्त मंडळी आहेत ना तालेवात, त्यो नामदेव नेवरती समजे संत मंडळी आहेत तुमच्या संग, तमाशावर पैसे उधळतात. हा सांगा की दोस्तावर उधळायला. गोळ्या झाडल्यासारखी बोलत असते. हे बघा, मी मस्त घेऊन वाड्यावर जाते, मी येईस तर पैशाची व्यवस्था झाली पाहिजे सांगून ठेवते. चल गंगे. आमचं मयत आजच निघणार बहुतेक. द्रुपदा, ए द्रुपदा, काय झोप म्हणायची का काय म्हणायची? कुंभकर्णाची बहीण दिसते, माझ्या झोपेबद्दल सारखी बोलत असते. ए द्रुपदा, आज मरणार भूत. ए द्रुपदा, ए द्रुपदा, यायला एकदा झोपलं म्हणजे. ए द्रुपदा, कशाला बोलत? इथं मी इथं. तिथं काय करताय? दारू कर तू पहिलं. आता येतोय घराकडं? दारू कर ना तू बाहेर. कुठं गेलो तो शान खायला? कामासाठी गेलो होतो. मला थापा मारू नका, नाही कानावर आलाय माझ्या. काय कानावर आलं तुझ्या? पहिलं दारू कर ना तू. नाही जमायचं. ही सुंदरी कोण? कोण सुंदरी? सुंदरी सुंदरी सुंदरी? हा सुंदरी, उंदरीची बहीण असणार बहुतेक. मला माहितीये तुम्हाला त्या सुंदरीचा नाद लागलाय की. सुंदरीचा नाद? सुंदरीचा नाद लागलाय म्हणजे ती वाजवण्याची सुंदरी. तीच म्हणजे ती छोट्या मुलीसारखी नसते काय वाजवण्याची सुंदरी, तिचा नाद लागलाय. त्या सुंदरीचा वय? हा मग आता तरी दारू गडशील का नाही? माझी तेलाच कसं आलं ना त्या सुंदरीचं? मग या तुला काय वाटलं? सुंदरी नावाच्या बाईचा नाद लागलाय? अगं तुझ्यासारखी गंगेवाणी निर्मळ बायको घरात असताना मी नाल्यावर आंघोळ करायला जाईन काय? काय भरोसा नाही तुमचा? खरं सांगता? या नोट्याची शपथ. 100 रुपये? मग तू 50 रुपये मागितलेस, आपण म्हटलं 100 रुपये देऊया. म्हणून तर टाइम लागला ना इथे यायला. लय खटपट करावी लागली तुला सांगतो. पण आता झालं ना तुझं समाधान? लई समाधान झालं. या तुम्ही लई दमला असाल. हा तुमचं पाय चिपून देते, बसा. खरं सांगू, तुमच्यासारखा नवरा मिळाला लई नशीब लागतं. काय बो ठसका लागला? थांबा मी पाणी आणते. पाणी नको, पाणी नको. माझं बिया भाकरी वाणीच आहे, नुसतं जळायचं दुसऱ्यासाठी. आणि नशिबी असला नवरा 2 दिवसात येतो म्हणून गेला, आज 8 दिवस झालं. कुठे लपड केलं असेल कुणास ठावं. नाव घेतलं ते आपटतंय. आलं वाटतं 4 गाव चौकीर डपून. हे द्रुपदा बोंबलं तरी बघणार नाही. मी कोणाला विचारतोय? फुकणीला?
आता तर नवरा एवढा दमून भागून घरी आला तर काय धाड भरली त्याला दमाला? कसलं काम करतोय का धंदा? पण माझ्याकडे बघ तरी. तुमच्याकडे बघून काय पोट भरणार आहे माझं? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. अरे जायला आता तरी बघशील. माझ्यासाठी आणलं का? नाही तर काय म्हशीसाठी. एवढ्या ना काय होतंय. हे बघ खूप बया. अगं बया. आणि हे बघ अरे माझे देवा. आ. कारभारी, आता काय म्हणू तुम्हाला? मला एकदा तुमचं मुक्काच घ्यावंसं वाटतं या. घेऊन टाक पटकन, कोण बघत नाही तुझं. पण काय हो कारभारी, काय इतक्या समध्या वस्तू तुम्ही कुठून आणि कशा आणल्या त्या पिशवीत काय कुठं आहे? काय हे काय होतं तेवढं समजा देऊन टाकलं ना. नवो मग? त्या या पिशवीत होय? या पिशवीत नाम्याच्या पटक्याचा रंगवायला दिलेला सासरा आहे. म्हणजे नाम्याच्या सासऱ्यानं रंगवायला दिलेला पटका आहे. पण ही मात्र लोकशाहीने आपल्याला दिलेली प्रेमाची भेट आहे बरं काय. असं व्हय? हा मला माहितच नव्हतं तुमची लोकशाही इतकी चांगली आहे म्हणून. तर कशा पाय भेट दिली? काय म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीचा धडाका चालला ना तालुक्याच्या गावाला. बर, मग तिथं मी निवडणुकीचं काम केलं. म्हणजे लोकशाही, म्हणजे लोकांचं, म्हणजे भारत मातेचं, म्हणजे सरकारचं. म्हणजे सरकारची आणि तुमची ओळख असेलच. आहे आहे हाय नवा. मग तुमच्या त्या सरकारला सांगा, काय 3-3, 5-5 वर्षांनी निवडणुका घेतो त्या काय खरं नवं. महिन्याच्या महिन्याला घेत जा, म्हणजे आपली चांदी होईल. कसं सांगन सरकारला सांगन तुझ्या आयडिया. खरं सांगू कारभारी, आणि काय आहे आज मला तुमच्या निवडणुकीचं महत्व कळलं. असं नाही. नाहीतर मला वाटायचं तुम्ही नगत आता लुडबुड करताय. आता तुला पटलं ना? व्हय. लय हुशार आहेस. मग आता मला भाकरी खायला देणार? लय भुका लागली. व्हय? कारभारी, आज तुम्ही म्हणाल तसं करते. पण अगोदर हातपाय धुवून ये, म्हणजे गरम गरम भाकर करून वाटते. आता चाललो हातपाय धुवाय. कारभारी, मला तुमचा लय अभिमान वाटतोय. हातपाय धुणार म्हणून. वो कारभारी, मी म्हशीला घेऊन चरायला जाते बघा. लवकर जा, लवकर जा. कुठं निघाला सकाळी सकाळी? अगं त्या नाम्याच्या सासऱ्याचा रंगवायला दिलेला पटका नाही काय, तो त्याला द्यायला चालू. उगा उशीर करू नका, जा. काय येणार आहे काय? मी आत्ता गेलो तो आत्ता आलो. कसला उशीर? गंगे, तुमच्या नवऱ्यात ना आमच्या नवऱ्यात काय बी फरक नाही बघ. दिसली मस्की चाललं मागणं, दिसली मस्की चाललं मागणं. बाईकडे यायचं म्हणजे लय घसरत यावं लागतंय. सुंदरे कोण हा? या बाया, कुठे तू? नुकतीच आंघोळ झालेली दिसतीये. होय, आत्ताच झाली. यायला उशीर झाला मला यायला. चल, चावट कुठला, बस बघू. आंघोळ झाली की बाई फुलावानी टवटवीत दिसते. एकदम वास घ्यावंसं वाटतो. बस इकडं. काय र, आज सकाळी सकाळीच खडी साखर तोंडात धरून आलायस? मग तुझ्या वाचून काय चैन पडतं काय मला? तर बायकोला बी घरात असं सांगत असेल. बायकोची गोष्ट वेगळी आहे. आमची बायको म्हणजे घरातला पाण्यानं भरलेला माठ. तो बी हाताशी येतोय. बोलण्यात लई हुशारी दावतोस. कशाला आला होता सकाळी सकाळी? हे तालुक्याच्या गावाला निवडणुका झाल्या. झाले असते. झाले. मला कशा पैसे सांगतो? हे आमच्या उमेदवारानं मतदारासनी थाळ्या आणि लुगडी वाटली. ते वाटण्याचं काम माझ्याकडेच होतं ना. बरं, मी तुला पण मतदार बनवली आणि तुझ्यासाठी काय शोधतोस? मी येतो ना, पिशवी आणली तुझ्या बरोबर.
ही काय पिशवी खांद्यावर खांदेव तर याच्यात ना मी लुगडा आणि थाळ्या आणल्या तुकाराम शेठ हा? तुमच्यासारखा दोस्त नाही गावायचा बघू बघू लुगडं द्या इकडं हे तुझ्यासाठी, तुझ्यासाठी, या खांद्या. हे लुगडं तुला काय लाज वाटते का मी तुला आपला समजत होते हं? काहीतरी घोटाळा झालाय. उचल त्या चिंध्या चालायला लाग पुन्हा थोबाड दाखवू नकोस गाव भवाने तुझं थोबाड एकाच दोन करून ठेवीन कुणाला बोलतेस का तू शेणात पाय पडला तर तो माझा नवरा हे मात्र तुझं बरोबर आहे. ही जमिनीच्या बाईचं ऐकून घेताय आणि मला पाण्याचा मान म्हणताय नाही, नाही, हे समजा मीच ठेवलंय हे बघूया माझं कोण काय करतायत ते बघितलं तुझ्या हे भवाने ही भासून ठेवीन तुक्या बिक्या म्हणलीस तर अगं जा अशा लय बघितल्यात तुम्ही चला घरला आज तुम्हाला बांधातलंच पाणी पाहते चला मस्त बांधा बंद. ये बाई येत ह्याला नको त्या वेळेला बाई येईल आणि समजा सत्यानाश झाला. नशीब तुझ्या बरोबर मलाही गोट्यात नाही बांधला. चहा मिळेल अर्धा कोप. लाज नाही वाटत चहा मागायला ते सुंदरीने नाही चहा दिला आणि काय हो किती वेळा सांगितलं तुम्हाला हा जरा परपंचात लक्ष घाला काहीतरी कामधंदा करा झालं तुझं पुन्हा सुरू. तुझं चहा नका आणि काय नका मला. मी चाललो. बाहेर जाऊन तर बघा नाही तंगड तोडलं तर नावाची धुरपदाच नवा. बायको आहे का खाटकी नाही. हा बायकोच आहे आणि ती बी लाकडेबाज नवऱ्याची. तवा हातात चाबूक घेऊनच मला संसार करायला पाहिजे. चला मुखटाने हातात खराटा घ्या आणि म्हशीचा गोटा साफ करा. पण गोटच आणि गोटा साफ झाला की 5 पेंड्या वैरण तोडून ठेवायची. पण वैरण आंबोण तयार करून ठेवायचं आणि ते खायचं. पण एवढी सगळी कामा उभीच करायची. बर बायकोची बदनामी करीत गावभर फिरणारा तुमच्यासारखा बिनकामाचा नवरा अख्खा दुनियेत नाही सापडायचा. चला गोट्या जातो. बघताय ना वा कमाल आहे तुमची. जाताय ना जातो की जायलाच पाहिजे. आणि काय जायलाच पाहिजे. दोन्ही करून आम्हालाच मार. मोनेवरती भाऊजी काय आमचं हे कुठे आहे तुमचे हे हं? मला काय माहिती कुठे ते. काय माहिती तुम्ही समजा चोर आहात. गुलशेडी हे गुलशेडी धर हे घे. हे तुझे पैसे होय जा. माझा नवरा कुठे आहे आता नवरा म्हणजे काय खेळणं वाटलं होय. नवरा तुझा आणि विचारतेस मला. तुझं म्हणणं बी खरं आहे तो दुर्पदा वहिनी तुमचा चुके इथे नाही. तुम्ही जावा घराकडे. तो जातोय कुठं असं लिहितात कुठं तरी. कारभारी कारभारी बाहेर या. बाहेर या. गेली वाटत. घरला चला दावते मी तुम्हाला माझा हिसका. चला घरला चला. जशी मस्त तशी बायको ह्या झाडती हिलाच झाडती. काय बडबडताय काय नाही हिला फिरण्याचं महत्व पटवून देतो. म्हणजे मोकळ्या हवेत फिरल्यानं कसं वाटतं हे तुला मी सांगत होतो. बघा तू क्या काय ते? मागा बघ गंगे शेजारच्या सगनवाडीला सुंदरीचा तमाशा आहे. मी आणि नाम्या तिथे जातो. तिथे येऊन भेट. निवृत्ती. गंगे तू हो मोरा मी हँडला घेऊन येते मागना.
काय आहे काय ते कुठं हा? काय हे कागूद आहे कागूद. कसला कागद म्हणजे हे आपलं हँडबिल आहे हँडबिल? म्हणजे सरकशीचं. जायचं का आपण सरकशीला? कशाला चड्डी घातलेल्या बाया बघाला हिला फक्त चड्डी घातलेल्या बाया दिसतात. तिथं वाघ सिंह हत्ती घोडे हे सुद्धा चड्डी न घालताच फिरतात. त्यांच्याबद्दल कुठे नाही बोललीस तू? फक्त बायाबद्दलच बोलतीस. लई शान आहे हा. हा चला मुखट्यानं घरला चला हा? घरला? छान आहे सरकच धावताय मला या तुमच्या इड्या हा. काय भरोसा नाही या कारभाऱ्याचा. आणि सटकतेने सरकशीला जाते. काय करावं आता बघते कसं जात्यात ते. हा मला पैसे तर काय दुर्पताला फसवणं तर सोपं नाही. जा म्हणावं कुठं जाताय आणि कसं जाताय. माई कोण हाय हे माई जेवढी देत नाही माई काय आहे माफी कर माई. रातच्या वक्ताला तू त्रास देतो माई. आम्ही एक 7-8 गोसावी पलीकडच्या धर्मशाळेत उतरलेलो आहोत. अरे पण तुला काय पाहिजे तेवढं बोल. माई आम्हाला एक 2-4 भाकऱ्या मिळाल तर लई उपकार होतील बघ. तुला आशीर्वाद देतो माई. तुझं घर पोराबाळानं भरून जाईल. वैरी वै हा आशीर्वाद खरा होऊ दे. तुझा मी भाकरी आणून देते. जा 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 जा. लई उपकार झाले माई. कोसाळ्याचा आशीर्वाद खरा होऊ दे. बायकोला टांग मारलीच पाहिजे. सुंदरीचा तमाशा गाठलाच पाहिजे. तुझ्या चप्पल कुठे गेली? हं? कापड कुठे? आमची बायको CID जायच्या लायकीची. माझी सगळी कापड लपून ठेवली. जायला. जायला. बसा बोंबल. जायची पण पंचायत करून ठेवली. कारभारी हो कारभार तर कवा आला. झोपला नाही ना व? हा? झोप येते काय? तू जाऊन झोप. जास्ती जागू नकस. मग माझं एक काम करा. रात सुरू काम बंद. सकाळ त्याला बघू. ते काम नवं या भाकऱ्या धर्मशाळेतल्याच गोसाव्यासनी नेऊन द्या. हा ते गोसावी कोण? माझं साडू कमी येऊ ना. तसं नवं हा. मी तोंडात घास घेणार. हा. तोच मागल्या दारी एक गोसावी आला आणि आणि त्याने मला पोर व्हायला असा आशीर्वाद दिला. गोसाव्याच्या आशीर्वादानं पोरं होत असती तर मग आमचा काय उपयोग आहे? जास्त बडबड करू नका. उठा. कोण बडबड करते? पण माझी कापडं कुठे सापडत नाहीयेत. हे असाच उघडा लागला जाऊ काय? त्याला काय होतंय. हा. अहो 4 पावलावर तर जायचंय. हा, हे तुझं बरं आहे. दिस नाही राहत नाही नुसतं राबवतात मला आपला. मी नाही जाणार. जा. हा? असं करू नका. हा. अहो मीच गेले असते भाकऱ्या द्यायला त्या गोसाव्यासनी. मग जा. पण रातची आहे आणि रातच्या वेळेला बाई माणसानं धर्मशाळेत जाणं बरं दिसतंय वय. मग जाताय ना व? हं. ठीक आहे. आता जातो. मग पुन्हा असली कामं माझी त्याने होणार नाही सांगून ठेवतो. हा. तुमचं काय जाते? हवाय आपले जा म्हणून सांगतात. आणि तिकडे भाकरी. पण माझे कापड भामा ए भामा इथं आहेस वय. कोण दुर्पदा तू? सकाळी सकाळी आली वय. अगं काल रात्रीला माझं कारभारी शेजारच्या धर्मशाळेत भाकरी द्यायला म्हणून गेलं. ते अजून घरला आलंच नाही. अगं रात्री धरणं मी अशी काढलीच आहे बघ. म्हटलं नेवरती भाऊजीच्या घरी गेलं असत्या.
हालत का ग इथं? नाही बा. अगं बस तरी वाईच बस. माझं बी धनी रातभर आलं नाहीत बघ. हा होय. म्हणजे दोघं बी कुठं गेलं नसतील. आमच्या धन्याला कुणी विचारायचं बाई? दुर्पदा रखमाला विचारलंस का ग तू? माझ्या ध्यानातच आलं नाही. थांब मी रखमाला जाऊन विचार. न ग बस. आल्यासारखी वाईच घोटभर चहा तरी घेऊन जा. चहा राहू दे. बस तरी. किती वेळ लागतो चहा द्यायला? हे बघ आता देते तुला. तू बस. कोण आले मी येते बघ. गोसावी. अरे गोसावड्या, सकाळी सकाळी भीक मागायला लाज नाही वाटत? चल चालता हो इथनं. वहिनी नीट बघून घेवा. मी गोसावी नाही आहे काय, मी तुकाराम आहे. भाऊजी हे आणि कसलं सॉंग काढले म्हणायचं? अहो तुम्ही रातभर घरी नव्हता सा. तुमची बायको काळजीत आहे भाऊजी. आणि माझं धनी. तेच सांगायला आलोय, निवृत्तीला यायला टाइम लागल, काय काळजी करू नका. पर तुम्ही गेला होता कुठं? कोण? मी? मी हे सगनवाडीला गेलो होतो. बुचडे महाराजांचं भजन होतं. मग बायकोला सांगून नाही जायचं? बुचडे महाराजांच्या? माझ्या आमची बायको काय सरळ आहे काय तुमच्यासारखी? मी तिला सांगायला गेलो तर तीच मला सांगेल. हडळ डाकीण आणि चेटकीण या समद्यांचा एकदम आशीर्वाद घेऊन जन्माला आली. असं बायको बद्दल बोलू नये भाऊजी. आपण काय खरं बोलायला काय डरतो काय? आणि ती मोहरा आली म्हणजे? आली काय? आली म्हणजे म्हणजे पुढची गोष्ट आहे. ही कुठली आता येते? ही गेली असेल म्हशीच्या माग. खरं सांगतो तुम्हाला वहिनी, अहो धुरपतेसारखी पिसवेवानी छळणारी बायको सांभाळायची म्हणजे काय खायचं काम नाही. बायकोचं लई कौतिक करतायात. ते तुम्हाला कळायचं नाही वहिनी. तू काय खेळताय? दात खिळीत बसली का काय? मामा माझी चुकी झाली, मी सांगून तुला. तुम्ही कोणाचा आशीर्वाद घेऊन जन्माला आलायसा? कुत्र्याचा, कोल्याचा का लांडग्याचा? चला. वहिनी निवृत्तीला माझा शेवटचा राम राम सांगा. म्हणा जगलो वाचलो की तुला पुन्हा भेटेन. चला. मरताय कशानं? भाऊजींचं काय खरं नाही आज. मी गेले तवा धरणं जे झोपला आहे ते तसंच आहे. कुठं म्हणते रात्री बी झोपताय दिसा बी झोपताय. काय बिघडलं तुझं? म्हणून तर पोरबाळ काय होत नाही. अरे यार, हो झोपणारच नशिबी झोपता म्हणत्या. आता काय करू? अव मी बाजारला गेले होते ना वा, तर लई लोक बोलत होते. काय बोलत होते? ते हे तुमचं पंचायतीच्या निवडणुका म्हणे व्हायचे आता लवकर. माहिती आहे मला. तरी बी झोपून राहताय तुम्ही. अव तुमची लोकशाही आली ना वा. टाइम टाइम किती बी असू दे, पण आजच सांगून ठेवते, या निवडणुकीत मला 4 लुगडी, 4 चोळ्या, 2 पाण्याचं गडू पाहिजे. कशाला अजून पट्ट्या नाही. तू का जाऊ नसू दे, तरी बी या निवडणुकीत आपल्या जिंचाची यादी अदुगर देऊन ठेवा. कळलं? सामान घेऊन आत या.